तर हनीचं नवीन घर बघू शकताय तुम्ही इथं. उघडू का दार, उघडू का? हे बघा, माझ्या हनीने मस्तपैकी घर बनवून घेतलेलं आहे तिचंवालं. हां, मोबाईल घेऊन बसली आहे ती. लाईट लावायला ना गं, तर दुसरी लाईटिंग लावलेली आहे तिने. वा, काय भारी घर आहे गं. आणि तुझं घर काय भारी आहे. लाव ना लाईट, लाव ना ह्याचं दाखव इकडे. हां, लाव. अंधार दिसते ना. काय ग? हां, सुरू झालं. अरे दाखव इकडं, मी चालू करते. हाय लाईटिंग आणि ना ग. आणि खराब झालं का ग? हां, दर ए बंद झालं, परत खराब झाले वाटतं ग ते. बघू दे मला व्यवस्थित. हां, आता हात नको लाव. हां, सोड बाजूला. हो, असंच ठेवून दे, हलवायचं नाही जास्त, ते बंद होऊन जाते. बघू. हां हां, बस सोड आता, तसं सोड. बस सोडून दे. हां, तर बघू शकताय हनीचं छोटंसं घर आहे. रुमाला बिमाला टाकून घर बनवून ठेवलेलं आहे. हे बघा. अगं, तर इथं आहे काय, हे हार्मोनियम काय म्हणतात याला. आणि इकडं आहे छोटं बाळ आहे ना. हे त्याचं बाटप खेळायला आणलेलं आहे हनीने मस्तपैकी ना ग. हे आहे पंखा, तर सगळं आहे खेळायला तिला ना ग. हां, काढून टाकलं ते, लागून जाईल खिळा बरं का हनी. हात सांभाळ. ठीक आहे, लावून. तर आज सुट्टी होती, संडे होता. म्हटलं आता काय करते, बाहेर खेळायला गेली ती, थोडा वेळ खेळली आणि मग नंतर घरात आली. मग आता काय करते, मग खेळते. तिला रुमाला टाकून घेतलं तिने स्वतःनेच टाकलेले. आणि असं वालं जे आहे ते घर बनवलेले ना ग. आहे तर आहे, हे दरवाजा आहे हनीचा, है ना. गेली मध्ये. हाय बरोबर आहे. खेळ, आवर. आलं का? हां, तर मित्रांनो, थोडीशी म्हणजे 2-3 दिवस झाले तब्येत बरोबर नाही माझीवाली. सर्दी आणि घसा बसलेला आहे. तर सर्दी जास्त त्रास द्यायला लागली आता सध्या, तर थंडीमध्ये. म्हटलं आता दुपारची वेळ झाली आहे, थोडंसं झोपून राहावं का काय करावं. तर थोडासा लोडून घेतला आणि मग आता हनी खेळत होती. म्हटलं तिच्याकडेच लक्ष होतं, म्हणते नेमकी काय करते काय नाही. तर मस्त घर बनवून घेतली तिने आणि खेळते. हनीची खुर्ची आहे बघा, सगळे कपडे आणून ठेवलेले हनी इथं नाही ग. पंगरायला पिंगरायला सगळं. खेळात आवर, थंडी पण वाजते. आणि तर आमचं वाला असं असतंय मित्रांनो, छोटंसं घर, रुमाला बिमाला टाकून घ्यायचं आणि घर बनवून घ्यायचं. झोप. हां, ते लाईटिंगच, ते लाईटच खराब झालेलं आहे ना, त्याच्यामुळे बंद होऊ राहिलं वाटतं ते. गुड नाईट.
मित्रांनो, आपले जे भांडे पडलेले होते ते सगळे साफ करून घेतलेले. दुपारचे भांडे होते ते. आज अशी तब्येत ना अशी खराबच झाली, मग काहीच काम करू वाटत नव्हतं म्हटलं. पण आता ते संध्याकाळ होऊन गेली तर थंडी वाजायला लागली. अजून जास्तच भांडे घासले तर थंड पाण्यामध्ये एकदम असा हात टाकला ना कसंच व्हायला लागते. थंडी वाजते आणि परत थंड पाण्यामध्ये असा हात घातला ना असं थरथर होते. आणि गेली बाहेर खेळायला. म्हटलं तोवर आपल्या बहिणीला, कारण तिचं जे घर बनवलेलं होतं ना ती नकोच, काढूच नको म्हणत होती. म्हणतं बाई आता संध्याकाळ झाल्यावर पटकन. आता गेली. आज सुट्टी होती ना, मग आज क्लासलाही नाही गेली ती. मग म्हटलं बस आता घरीच खेळत. झाडझूड करून घेतली. फक्त भांडे पडलेले होते आपले, एवढेच घासून घेतले. आता परत स्वयंपाकाचं टेन्शन राहील, नेमकं करायचं काय. असं राहतंय की बायांचं काय, तेच काम आहे बायांचे. स्वयंपाक करा, भांडे घासा. नाही, स्वयंपाक करा, जेवण करा, भांडे घासा. परत सकाळी उठलं, स्वयंपाक करा, जेवण करा, भांडे घासा, कपडे, फरची, तेच 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 तेच. घरामध्ये राहून बाया पागल नाही होणार का? मी तर पागलच होऊन गेले असं वाटायला लागले मला तर. डोकंच काम करत नाही माझं तर. पूर्ण म्हणजे असं घरात राहून पूर्ण मंद होऊन गेलेली मी तर. काही सुचत नाही आता काम करायला. काही वस्तू घेतली, हातात घेतली ना वस्तू, तर परत शोधायला लागते. ही वस्तू घ्यायची होती, कुठं गेली ही वस्तू, असं होतंय माझं. थोड्या दिवसात मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जाईल मी. तर सगळं पुसून घेते. पाणी असतं ना ते सुकत नाही लवकर. इथे आहे ना पाणी साचून जातं. पाणी असं धुतलं किंवा टाकलं ना पाणी साचून जातं. काढावं लागतं परत. झालं बरं का आपलं काम संध्याकाळचं. परत आता स्वयंपाक करणार, परत घाण होईल, परत भांडे घासा. देवा, नवीन काहीतरी पाहिजे की नाही लाईफमध्ये. तेच तेच मला तर असं वाटतं की मी हेच काम करून जाणार होती. घरातलेच काम करून जाणार आहे, दुसरं काही आहे नाही माझ्याकडे काम.
घरातलेच कामं करून करून वरती जाणार आहे. झालं बरं का मित्रांनो. संध्याकाळचं काम. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही, आपलं जे आहे किचन साफ झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात परत घाण होणार आहे आणि परत साफ होणार आहे. तर आपलं जे ते असंच राहणार आहे दर दिवशी. आणि आता हे ना थोडंसं बसून घेते, कारण की थंडी वाजते हाताला. मला नाही वाजत आहे थंडी, हाताला वाजते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला ना विसरू नका तुम्ही, आणि लाईक करा, कमेंट करा, आणि जे काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय. आणि आता ब्लॉग बंद करते.